आहेत का बाबा तिकडे? आहेच नाही विजय भाऊ, आहेच नाही बाबा. पुरे इकडे गेलो मी, जिकडे तिकडे गेलो मी, आणि आवाजही दिलो नाही आहे बाबा, भेटले नाही. अंदरही नाही ना बोलल्या बाबा. आणि अंदर कापूस आहे म्हणतो काय, तर कापूस तर आहेच नाही ना अंदर. बिलकुल कापूस नाही आहे, खाली आहे ना. काय विजय भाऊ, कापूस अंदरच तर भरून ठेवला होता बाबानं. सगळं पुऱ्याच्या पुऱ्याच कापूस तर अंदर भरून ठेवला होता बाबानं. अंदर कापूस नाही म्हणता? काहीच नाही ना बा अंदर. जाऊन पाहायचो तू. पोलीस आहे तर कापूस नाही आहे अंदर. आणि काकाजी बी नाही आहे तिकडे, बाहेर बी नाही आहे म्हणतो, अंदर येतं नाही आहे. हो काय, मग काय असं अर्जंट बाबानं कापूस घेऊन गेले का बाबा? बाबाही नाही, कापूसही नाही, तर काय बाबा कापूस घेऊन गेले काय मग अर्जंट? आता मी काय सांगू बा. काही बोलले होते का घरी कापूस इकला का काही म्हणून? काही इकतो असं काही बोलले असन ना घरी, तर आले असन कापसावाले व्यापारी व्यापारी घेऊन गेले असतील बाबा, त्याच्या समोर गेले असन पैशासाठी. असं काही झालं असन तर. मायापाशी तर नाही बोलले बाबा काही कापसाचं इकतो काही इकला. आई नाही तर काही सांगितलं नाही विजय भाऊ. शांता काकूला माहित असन, काकाचे बोलले असन शांता काकू जवळ काही का कापूस इकला का काही म्हणून, तर आले असन व्यापारी. व्यापारी संघच काकाजी बी गेले असतील. चाल घरी आता, आणि काकूले विचार. हो चला विजय भाऊ, आईले माहित असन तो. फोनही नाही नेला बाबांना, फोनही घरीचा फोन केला असतो तो. चल घरी चाल, माहीतच होते, माहीतच पडते. जर अशी गोष्ट केली असन काकाजीनं तर समजून जाऊ की काकाजी गेले बा कापसा संघ. हो. किती वेळचे गेले कडे हे पोरं, अजून नाही आले. अंधार तर अंधार खूप होऊन राहिला, अजून अजून अंधार वाढून राहिला. कुत्रे घाडे बोंबलून राहिले, आणि पोरही एवढे वेळचे जाऊन अजून घरी नाही आले. वावरातच आहे का नाही आहे काही समजून नाही राहिलं बाबा. हा निरा घोरायची वाले, निरा घोरायची वाले बापा. आले वाटते, आले आले आता आले, पण हे तर नाही दिसून राहिले गड्या संघ. झोपले असतील. मी झोपतो म्हणतात, भूक नसन मग काय करन, मग म्हणतात ना आता झोपतो इथंच, कायले घरी जाऊ आता. पण त्याला हे माहित काय घरचे चिंता करतील म्हणून. आता उद्या सकाळी येतील, उद्या येऊ दे, उद्या चांगली सनकतोच त्याच्यावर, चांगली झगडा झाला तर चालते मोठा. दरवर्षी घरी घेऊन ये कापूस, या वर्षी वावरातच ठेवला. कोण काय सांगितलं काय नाही तर तेच दिमागात धरून ठेवलं, नाही वावरातच ठेवतो कापूस, आता वावरातच शिकतो. आई तू बाहेर काय करून राहिली? अंदर बस ना. तवाची आम्ही गेलो तवाची बाहेरच आहे का? हो, माझा जीव शांत राहीन काय रे, बसायला जीव होईन का माझ्या घरामध्ये? मी तर तुमच्या संग आली असती, पण आता तुम्ही दोघं पोरं पोरं चालले होते, म्हटलं नाही येऊ संग. काय मग हाय काय वावरात असतील, वावरात झोपली असं नाही? भूक नसन, झोपत म्हणत असन आता नाही वावरातच? नाही बाबा वावरात आहे नाही ना आई. काय वावरात नाही आहे बाबा? मग कुठं गेले तर? नाही ना काकू, बाबा काका वावरात नाही आहे, आणि वावरात कापूसही नाही आहे. काय बोलतो विजय, कापूस बी नाही आहे? अरे बा पुराच्या पुरा कापूस भरला आहे ना वावरात, आणि कापूस नाही आहे म्हणता? हो आई, कापूस बी नाही आहे वावरात, आणि बाबाही नाही. मी अरे मग इकडे तिकडे पाहिला नाही काय? हलके व्हाले की गेले असतील दुऱ्या धरायनं. इकडे तिकडे पुरा वावरात नाही पाहिलं काय? सगळे इकडे पाहिलो आई, मी पुरा हिंडलो. मी एवढा अंधार असून मी पुऱ्या वावरात हिंडलो अंधारामध्ये लाईट घेऊ घेऊ. आणि विजय भाऊ होते खोपडीत, कापूस नाही आहे म्हणते खोपडीत. मी जाऊन पाहिलो, हाय नाही कापूस नाही आहे खोपडीत. कापूस नाही आहे म्हणतो, आणि तुझ्या बाबाही नाही आहे? काही सांगितलं नाही, उंगतलं नाही? तुला काही नाही सांगितलं का बाबा? नाही काय कापूस विकला का काही म्हणून? नाही, मला तर काही नाही सांगितलं. होडी झाल्यावर इकन म्हणे कापूस म्हणे, आता गोष्ट बी नाही कापूस विकायची. असं काही सांगितलं असं काकाजीनं काकू का ह्या ह्या व्यापारी येणार आहे कापूस पावाले असं काही? तर होऊ शकते आले असन व्यापारी कापूस पाहाले, सौदा जमला असन, पटला असन, तर काकाजीनं विकून टाकला असन, आणि त्याच गाडी संग पैसे घ्यायला गेले असतील. नाही विजय, नाही, अशी कापूस विकायची गोष्टच नाही केली त्याईनं, बिलकुल नाही. होडी झाल्याशिवाय मी कापूस विकतच नाही म्हणे. आता थोडं थोडं अजून कापूस आहे, एक दोन बोंड ते पुऱ्यात जमा कर म्हणे, आणि एक खट्टे विकू म्हणे होडी झाल्यावर म्हणे, असे म्हणे ते. तर विकायची तर गोष्टच नाही काढली माझ्यावर. आई मग कापूस आणि बाबा गेले कुठं? बाबा जरी गेले असते पण कापूस राहिला असता ना. मग कापूसही नाही आहे, बाबाही नाही आहे, आणि तू म्हणतो बाबांना काही म्हटलंही नाही. नाही तर हो होऊ शकते असं अचानक. कधीपासून गेले वावरात काकाजी? तर आता 6-7 वाजता चहा पिऊन गेले. जेवायला येतो म्हणे, मी 2 घंटे वावरात थांबतो, जेवायला येतो म्हणे. मग 2 घंट्यातच त्याचं मन बदलन का? 2 घंट्यातच कोणाला विकून टाकन काय कापूस ते? नाही विजय भाऊ, 2 घंट्यात कापूस त्याचं मन कसं पलटन? नाही नाही काकू, होऊ शकते का तुम्ही बोलले असन, होऊ शकते तुम्हाला सांगितलं. तर काही घाबरू नका, काकाजी सकाळीपर्यंत येऊन जाईल. कापूस नाही आहे म्हणून कापसा संग गेले काकाजी, उद्या सकाळीपर्यंत येऊन जातील पैसे घेऊन ना. विकला असं त्याला कापूस. काय माहित बापा, काही समजत नाही मला विजय.
असं अचानकच कसा कापूस विकावता येईन? असा अचानक कोण घेणार आहे कापूस? मग असा 2 घंट्यात सौदा बी होते का कापसाचा एवढ्या मोठ्या? आला असं चांगला सौदा, फोन घेऊन आला असं ते येईल. फोन तर नेला नाही ना विजय भाऊ, ते येईन फोन तर घरीच आहे. फोन कुठून येईन मग? तो होऊ शकते का वावरात नसून गेले, डायरेक्ट इकडे गेले असतील मार्केटात, तिकून मग व्यापारी घेऊन आले असतील वावरात, आणि गाडी बोलावली असेल ना, मग व्यापारी चालले गेले असेल, मग बाबाई संग गेले असतील, असं होऊ शकते बा बोल्या. काही समजून नाही राहिलं असं अचानक काय झालं ते इले कापूस शिकाले तर. येतील काकू, येतील उद्या सकाळी येतील, ते पैसे घेऊन येतील, चिंता नको करा, झोपून जा. बोल्या चिंता नको करू, झोप काकू, नको चिंता करा. हो हो विजय, येतील उद्या सकाळी येतील ते. तुझ्या जवळ की म्हणलं का गौरी त्या बाबानं की कापसासाठी व्यापारी येते का काही म्हणून? असं काही बोलले का कापूस विकायचं? नाही, माझ्यावर तर बाबा काहीच नाही बोलले. काऊन काय झालं तर वावरात आहे नाही का तर बाबा? नाही, वावरात नाही आहे म्हणते तो बाबा, ना कापूसही नाही आहे म्हणते. अमाय, बाबा नाही ना कापूस आहे ना? मग असा एकाएकी विकून टाकला का बाबानं कापूस? हो ना, तोच तो विचार पडला मला बी. माझ्याजवळ असं काही बोलले नाही ना. कापूस होडी झाल्यावर इकन म्हणे बाबा, अजून थोडासा निघाचा आहे बोंड बुंट. असं अचानक कसं काय केलं ते ना? फोनही नाही नेला, फोन केला असता तर आता काय वाट पाहण्यापेक्षा दुसऱ्या पर्यायच नाही आपल्याला. कुठे जावं आता ढुंडाले? आई, बाबाच्या मनात आलं असन तर बाबानं विजय भाऊ म्हणे तसंच केलं असन. बाबा 6 वाजता गेले म्हणतो ना घरून चहा पिऊन. हो, घरून चहा पिऊन 6 वाजता गेले, वावरात जातो म्हणे कापसाजवळ म्हणे, येतो म्हणे घरी जेवाले. मग इथून गेले आणि बाबाले कोणी भेटलं असन तर बाबा गेले मार्केटात, आणि मग तिथं व्यापारी भेटले असन, चांगला सौदा परवडला असन बाबाले, तर व्यापारी घेऊनच वावरात आले असतील आणि कापूस भरला आणि गेले असन कापूस घेऊन. आणि ते व्यापारी म्हणत असेल चला संग पैसे देतो, तर बाबा त्याच्या संग गेले, उद्या सकाळी येऊन जाईल. कोणासंग गेले असतील मग? कापूस गावामध्ये त्या गंगाचा कापूस होता बाबा, तर रामलाल भाऊ संग तर नसन गेले रे. आ, रामलाल भाऊ घरी आहे का मग? ना, 2 जण गेले असतील संग मिळून का चाल 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 करून. माहित नाही आई आता रामलाल काकाजी घरी आहे का नाही आहे. पाहतो काय जाऊन मग, घरी आहे काय तर. जरासा जाऊन पाय ना, विचारून पाय. जर घरी नसन गेले मग समजून जाऊ आपण का गेले बा 2 जण मार्केटातच, वावरात नाही आहे. आता रातच्यानं आई, आता रातच्यानं झोपली असतील ना, तर उद्या सकाळीच पाहिन ना मी जाऊन. नाही रे, जाय रे, आता जाऊन पाय. झोप नाही लागन रातभर. आता जाऊन पाय. एक वेळेस आपल्याला समजलं का रामलाल भाऊ बी घरी नाही आहेत, मग समजून जाऊ त्या बाबा आहे बा सुरक्षित, गेले कापूस घेऊन म्हणून. हा, चांगली झोप तरी लागन रातभर. जाऊन पा गोल्याची, जाऊन पा. हो, जाऊन पाय रे गोले. मीच गेली असती रे, पण ते वाचरत तोंडी गंगा बोलत नाही ना माझ्या संग, म्हणून मी नाही जात. त्या संग बोलते, तू जाय विचारून ये, पाहून ये, जाय बरं. आणि रामलाल भाऊ संग फोन असन तर तिथूनच गंगाच्या फोनवरून फोन लावून देतो रामलाल भाऊले आणि विचारून घेतो संग हाय काय म्हणा. बस माहीत पडलं 2 संघ आहे तर बस मग बेफिक्र आपण जाऊन पाहिजे. ठीक आहे, चाललो मी जाऊन पाहतो. तू जेवून घे ना आई. जेवली का? नाही जेवली, माय काही मन नाही लागून राहिले जेवाले. तू विचारून ये मग जेवतो मी. आई तू कायले चिंता करते? हाय बाबा, मी विचारायला जातो, तू इकडे जेवून घे. गौरी वाढायचा ताट, तू जेवून घे आई पहिले, मी येतो. हो, जाय ना, येन पहिले मग जेवतो मी. जेवायचं काय, जेवतो मग मी. गौरी जाय पटकन, वाढ आईचं ताट आण वाढून. जेव आईले जेवायला दे, जेव घाल आईले, मी येतो, मी येतपर्यंत. आण लवकर वाढून, जेव आई पहिले. हा, तू जाय, जेवतो मी. अमाय गेली गौरी, वाढजो नको व ताट. थांब, आताच नाही माय मन लागत जेवाले, मग जेवतो मी. आई जेवून घ्या ना पहिले, तुम्ही जेवल्या नाही. जेवून घ्या बाबा, खरंच रामलाल काकाजी संग गेले असतील, आणतो मी वाढून. अहो नाही म्हटलं ना गौरी, नको आणू नको, वाढू नको. माय मन नाही होऊन राहिलं जेवाले. अहो बसाले जीव नाही होऊन राहिला माय आता. जोपर्यंत मला माहीत होत नाही ना तोपर्यंत मी नाही जेवण. येते आता, येतेच बोला 10 मिनिटात, मग जेवतो मी. आणू नको, वाढू नको, मी जेवणार नाही. ठीक आहे आई, नाही वाढत, बसा तर खरी, येतेच ना ते मग. हो बसतो मी, तुझा लेख राहिले पाहिजे, दचकते तो. हो. आई मला काही वेगळंच वाटून राहिलं, पण हे पाय कापूस बी नाही आहे आणि ते रामदास भाऊ बी नाही आहे. कापूस बी नाही आहे आणि रामदास भाऊ बी नाही आहे, तर मग इकला असन मग त्यानं कापूस. त्याच्यात काय वेगळं? आपला हिच्या इकला असन कापूस, आले असन व्यापारी गाडी घेऊन गेला असन. हो ना. पण बाबा ते रामदास भाऊ म्हणत होते म्हणे का होडी झाल्याशिवाय कापूस विकत नाही. तो मग असा एकाएकी कसा पाहिजे इकला त्यानं कापूस? घरी गोष्टही नाही केली म्हणते अशी कापूस शिकायची. 6 वाजता घरून गेले म्हणे चहा पिऊन म्हणे, मग 1-2 घंट्यात, 1-2-3 घंट्यातच कापूस विकून टाकतील का ते? बरोबर आहे, मग 1-2 घंट्यातच कसे काय कापूस विकायचं त्याचं मन बनन. आता पहिलेची काय प्लॅनिंग असन त्याची, पहिले शिकला असन, घरी सांगायचं बोलले असन ते, असं काय असन म्हणजे.
असं असन निजा पहिलेच शिकला असन त्यानं कापूस घरी सांगलं नसन कोणाजवळच. शांताबाई जवळ बी नाही सांगलं काय तर शांताबाई काय म्हणते तर आताच तर सांगलो आई तुले, शांता काकू अशाच म्हणते का ते होळी झाल्यावर इकतो म्हणत होते म्हणे कापूस म्हणे. आताच कसा इकला म्हणे त्यानं कापूस, आणि गोष्ट नाही काही नाही, घरी कोणालाच नाही सांगितलं म्हणते घरी त्यानं. चहा पिऊन गेले घरी, वावरत जातो म्हणे आणि जेवण करायला येतो असे म्हणत होते म्हणे. असं काय मग आता मग शांताबाई लडबड होत असं नाही, कुठं गेले माय कसं करू माय. नाही लोडबोड कायले, मी सांगितलो ना चिंता नको करा म्हणून, आणि उद्या सकाळी येईन म्हणून. गेले असन, आले असन व्यापारी, मन पलटलो असन त्याचं, गेले असन सीधे मार्केटात, आणले असन व्यापारी, घेऊन गेले असन कापूस. म्हटलं येतील उद्या सकाळी, झोपा म्हटलं निवांतपणे. हो म्हणे. माणूस घरी आला नाही, अता पता नाही तर कोणी निवांत झोपन काय. शांताबाईला तर हुरहुर लागली असन बापा, जेवली का नाही जेवली काय माहित, रातभर झोपणारही नाही ते. झोपते ते झोपतेत बरोबर. तू झोप आई, आता मी झोपतो, उद्या अजून कामाला जावं लागते. आणि असं काही नाही, उद्या येतेच रामदास काकाजी, सकाळी येतील पैसे घेऊन 10 वाजता. हो बापा आले पाहिजे बापा. निरा टेन्शन राहते बापा त्या शांताबाईच्या मागं. कधी सून तरात देते, कधी पोरग तरात देते, तर कधी त्यांना तीनलेच काही होते. आता रामदास भाऊ सांगून जायला पाहिजे ना ते ना, कुठं फोन नाही लावला काय तर फोन लावायला पाहिजे ना, मग माहित होऊन जाते कुठं आहे काय. लावला फोनही लावला, घरी येते फोन नाही गोल्या. मी तर 6-7 वाजता घरी आलो, मी तेव्हापासून मी घरीच आहो. तो काकाजी बाबाची तुमची भेट कधी झाली होती? तर बाबा 6 वाजता घरून गेले चहा पिऊन वावरात. हो, तर तिकून येता येता वावरातून येता वर भेट झाली आमची. तो मी वावरात जातो म्हणे, रामलाल भाऊ म्हणे मी वावरात जातो म्हणे, कापूस आहे म्हणे, चहा पिऊन वावरात चाललो म्हणे मी म्हणे. तो मी म्हटलं आता काय सोकारी चालला काय का म्हटलं. तो नाही म्हणे सोकारी नाही, असा तर 2 घंट्यासाठी आलो म्हणे, मग जेवायला घरी जाईन म्हणे, तर रातभर घरी थांबन म्हणे, असा म्हणत होते. कुठे वावरात चालले होते का काकाजी बाबा? हो वावरात चालले होते बा. पण वावरात तर आहे नाही काकाजी, बाबा वावरात नाही आहे ना, घरी बी नाही आले ना, गावात कुठंच नाही आहे. आणि वावरात खोपरीत आमचा कापूस होता तोही नाही आहे, कापूसही नाही आहे. होय असं कसं झालं पोटो, काय बोलतो बोल्या, कापूसही नाही वावरात? खरंच ना, आम्ही जाऊन आलो ना, विजय भाऊ ना मी वावरात जाऊन आलो. आई पुऱ्या गावात हिंडली, कुठंच नाही आहे बाबा. तुमच्याजवळ अशी कोणती गोष्ट केली होती का बाबा ना, कापूस इकला का काही म्हणून? नाही कापूस नाही इकत होता म्हणे, कापूस मी आता होळी झाल्यावर इकून म्हणे, असं म्हणे बघा. बरं ठीक आहे काकाजी, चाललो मी घरी. फोन करून पाय गोल्या त्या बाबाले. फोन घरीच आहे काकाजी त्याचा. हो रे, बरंच आहे बोटा रामदास भाऊ, तर फोन घरी ठेवून वावरात जाते हा, आणि गेला कुठं तर ते माहित नाही. मग घरची चिंता करते ते त्याला समजत नाही का बटेले. पहा ना काकाजी बाबा आता कसे करते, कुठं गेले आणि काय गेले, आता मी कुठं पाहून काय करू मी आता. आणि आई आता जेवणही नाही राहिली, जेवली नाही, वाट पाहत होती बाबाची. बाबा नाही आले तर आता बाबा येईन तेव्हाच जेवण म्हणते. समजा ते आईले येईन गेला असं कुठं, येईन संध्याकाळी सकाळवर येईन उद्या सकाळी. आता निवांतपणे झोपा मस्त, काळजी करू नका, येईन उद्या सकाळीच. हो काकाजी आता वाट पाहतो, आता उद्या सकाळी येतील आता. हो येते उद्या येतील, उद्या सकाळी येते. कुठं जाईन बटा एवढा मोठा माणूस, इकला असन कापूस गिपूस, नसन मला सांगितलं, खोटा बोलला असन लग बटा मा संग. चांगला भाव आला असन, त्याला वाटलं असं काय यायला सांगू, तर मी एकटाच खातो, मोठा भाव घेतला असं इकून. काय माहित काकाजी बाबाच्या मनात काय होतं काय नाही, तर काय माहित काय केलं कसं केलं तर. बरं चाललो काकाजी मी. हो जा. कशा रामदास भाऊ बी नाही, चांगला भाव आला तर तुम्हाला सांगितलं नाही, इकून टाकला स्वतः गुपचूप. तर काय माहित काय खरं ना खोटं, हा कसा मोठा गुपचूप इकन. रामदास भाऊ तसं तर नाही होता, भंगड स्वभावाचा आहे. थोडीशी गोष्ट मला सांगे, ही गोष्ट काऊन नाही सांगितली बटे त्यानं. हा अचानक असा कापूस इकून टाकला, चाललाही गेला कापूस घेऊन ना, मला नाही सांगितलं, भेट तर झालीच होती ना. सांगता तर मी काय मागं चिकलो असतो काय. राहू द्या, आपला आपण इकू आपल्या हिशोबानं. हा भाव जास्तच आहे, जाऊ द्या त्याचं करू द्या. शांताबाई बी तशीच आणि तो रामदास भाऊ बी तसाच, जाऊ द्या. चला झोपा तुम्ही काय झोप खराब करता तुमची. आला नाही गड्या अजून गोल्या बी, तिथं बसला का गोष्टी करत तर ह्या बी. माझ्या तर जीवाला हुर लागली सगळी. आला काय गोल्या, भेटले का बाबा, आहे काय रामलाल भाऊ आहे का घरी? त्याच्या संगत असतील मग नाही ते बाबा बी. आई रामलाल काकाजी तर घरीच आहे, आणि संध्याकाळी 6 वाजता वावरात जाता भेट झाली होती म्हणे बाबाची म्हणे, असे म्हणे रामलाल काकाजी. आणि रामलाल काकाजी 7 वाजता घरी आले, तेव्हापासून तर घरीच आहे म्हणते. हो काय, रामलाल भाऊ संगही नाही का मग? तुझे बाबा काही एकटे गेले काय मग कापूस घेऊन ना? एकटा गेला काय माणूस एवढा मोठा कापूस डोक्यावर घेऊन ना? हा काही
काही सांगितलं आणि काही नाही ना. तर भेट झाली होती म्हणते, तर काय सांगत, काही बोलले म्हणते काय तर ते बाबा त्याच्यासोबत रामलाल भाऊ संग काही बोलले म्हणते का, कापूस इकला का नेतो का काही म्हणून? नाही बाबा तसे तर काही नाही बोलले म्हणते. असे म्हणत होते म्हणते बा का मी वावरात जातो, कापसाचं इकडे पाहतो, हो हा करतो आणि घरी जातो जेवाले, असे म्हणते बाबा. आ असे म्हणते मग आले तर नाही मग घरी, आणि मग कापूसही कुठं गेला? गोल्या मला तर काही 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 वेगळंच भेव लागून राहिलं रे बा गोल्या. आता काय करू एवढ्या रातच्यानं, कुठं जावं ना काय करावं बाबा? चाल बरं सरपंच भाऊच्या पाशी जाऊ बरं, चाल बरं. ते पोलीस ठाण्यात फोन की करतील. आई 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 तू 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 चिंता नको करू तू. बाबा कोणाला सांगितलं नाही, बाबाचं गुपित असन काही, तर म्हणून बाबा गेले असन कापूस घेऊन. तू नको चिंता करू, उद्या सकाळपर्यंत येईन बाबा. आता कोणाला त्रास नको देऊ गावात, आता कोणाच्या घरी जायचं नाही, काही नाही. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत वाट पाय बाबाची, येईन 10 वाजता. तेव्हा नाही आले मग पुढची कारवाई काहीतरी करू, मग शोधायला जावं लागेल बापाले. चिंता नको करू म्हणतं, काही माहित नाही साहित नाही. फोन त्याच्या घरी आहे, सारे गावातले लोक घरी आहे, आणि ते एकटेच बाबा कुठं गेले रे? मग चिंता नाही करू तर काय करू मी? आ चिंता नको करू म्हणतं. हो आई गेले असन, बाबा एकटेच गेले असन, बाबाच्या मनात असन, कोणाला सांगत नाही. नसन सांगितलं, कोणाला सांगितलं नाही बाबानं, एकटं एकटं काम केलं ते. तू झोप, जेवण केली गौरी? तिले आवाज नको देऊ आता, ते लेकर पाहू दे तिले, लेकराचा झोप खराब होईल. मी जेवली. नाही 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 आई तू जेवली नाही, तू जेवून घे, येईन उद्या सकाळची येते बाबा. नाही जेवत मी, काय ते बाबा कुठं आहे काय माहित नाही, काही नाही. मी जेव काय मी साठ माय मन नाही होत जेवायला. उद्या येते ना ते बाबा, उद्या जेवून घेईन मी. रातभर उपाशी राहतं काय आई? जेवून घे ना. हा येते तू त्या बाबा सकाळी. काही नाही होत आता, अर्धी रात निघालीच. आता काय 2-4 घंटे दिवस निघाले, राहू शकतो मी. आता नाही जेवत मी आता रातची, उद्या जेवण आता बाबा आले म्हणजे तू. ठीक आहे, पण झोप तर खरी, बसली उभीच राहते का? बाहेर जाशील का आता अंधारात? चल झोपून जाय, येते उद्या बाबा सकाळी. हो मी आता काही खोलीत नाही, तू जाय तू झोप. मी तर सोप्यावर लोटून जातो आता थोडीशी. झोप मग चांगली, अंगावर घेऊन सोप्यावर झोप, आणि बाहेर जाऊ नको अंधाराची. हो नाही जात मी, इथंच झोपतो मी.